नमस्कार. नोकरी की व्यवसाय या डायलेमामध्ये आपण सगळेच असतो आणि नोकरी कितीही सेल्फ असली तरी आपला स्वतःचा व्यवसाय असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण व्यवसाय म्हटला की रिस्क आणि मग व्यवसायासाठी भांडवल कुठून मिळणार, दुकानासाठी माल कुठून आणायचा हे प्रश्न आधी पडतात आणि मग व्यवसायाचं स्वप्न फक्त आपण रंगवतच बसतो. पण जर मी तुम्हाला म्हटलं की एक असा व्यवसाय तुम्ही करू शकता ज्यात रिस्क कमी आणि फायदा जास्त आहे. गुंतवणूक कमी आणि नफा जास्त आहे. शिवाय एका मोठ्या ब्रँडचा पाठिंबा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. विश्वास बसत नाही? अहो, पण हे खरं आहे. तुमचं व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पितांबरी घेऊन आली आहे. पितांबरी शॉपी फ्रँचायझी बिझनेस मॉडेल आणि याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याशी आज संवाद साधणार आहे. पितांबरी शॉपी फ्रँचायझी डिव्हिजनचे हेड श्री विजय भुगे सर आणि आज आपण त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार. सर पितांबरीने शॉपी फ्रँचायझी हे बिझनेस मॉडेल आणलंय नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी, व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी. तर याविषयी काय सांगाल? जसं तुम्ही आधीच सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये, की बिझनेस करणं ही इच्छा आहे. प्रत्येकाला बिझनेस करायचा आहे, की पण मोठी इन्व्हेस्टमेंट, ब्रँड कसा बनवायचा, हे आज प्रत्येकापुढे एक चॅलेंज आहे. तर कंपनीने ज्यांना बिझनेस करायच्यासाठी शॉप इट शॉप हा एक कन्सेप्ट, सिम्पल कन्सेप्टचं बिझनेस मॉडेल आम्ही डेव्हलप केलेलं आहे. जे नवीन उद्योजकाला सुद्धा जर त्यांनी आमची फ्रँचायझी घेतली तर ते कसे बिझनेस सक्सेसफुल होती आणि इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांना रिटर्न फार जास्त मिळतात इकडे. कंपनी पितांबरी हे जे ब्रँड आहे हे लोकप्रिय ब्रँड आहे. हे भारतामध्येच नाही, भारताच्या बाहेर आपण 26 कंट्रीजमध्ये आज हे प्रोडक्ट आपण सेल करतो. ते वेगवेगळ्या डिव्हिजन थ्रू आपण कस्टमरपर्यंत पोहोचलेलं आहे. जसं की डिव्हिजन जर मला सांगायचं म्हणणार आहे, तर आमचं होम केअरचं डिव्हिजन आहे, हेल्थ केअर डिव्हिजन आहे, त्यानंतर फूड केअर डिव्हिजन आहे, ॲग्रीकेअर डिव्हिजन आहे आणि अगरबत्ती डिव्हिजन आहे. या डिव्हिजनचे टोटल मिळून 71 प्लस प्रॉडक्ट्स आहेत आणि 145 एस-क्यूज आहेत त्यात. तर हे सगळे एस-क्यूज अंडर वन रूफ मिळणं फार डिफिकल्ट आहे. जेव्हा कस्टमरकडनं आम्हाला डिमांड चालू झाली, की आम्हाला हे सगळे प्रॉडक्ट एकाच रूफमध्ये कसे मिळतील, तेव्हा आमच्या कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहे, डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई सर आणि आमचे व्हाईस प्रेसिडेंट श्री परीक्षित प्रभुदेसाई सर यांनी पितांबरीचे जे म्हणजे फ्रँचायझी मॉडेल तयार केले. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, की 2019 पासून आम्ही या मॉडेलवरती वर्क करतो आणि आता 140 सक्सेसफुल फ्रँचायझी आम्ही दिलेल्या आहेत आता. वा. सो पितांबरीने शॉपिंग शॉप हे बिझनेस मॉडेल आणलेलं आहे आणि दुकानदार व्यावसायिकांसाठी ही एक नवीन संधी ठरणार आहे. सो पितांबरी शॉपी फ्रँचायझी हे कोण घेऊ शकतो आणि त्यासाठी सर काही तुम्ही पात्रता निश्चित केल्या का? तर त्याबद्दल सविस्तर काय सांगता? ओके. आपण सगळ्यात आधी याच्यामध्ये कमीत कमी तुमच्याकडे 100 स्क्वेअर फीटचं शॉप असणं ही रिक्वायरमेंट आहे. त्या व्यतिरिक्त की आता पितांबरीचं शॉपिंग शॉप कन्सेप्ट असल्यामुळे हे एक्सक्लुझिव्ह फ्रँचायझी मॉडेल नाही. तुम्ही आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही कंपनीचे प्रॉडक्ट इथं सेल करू शकता. ओके. आता आणि जे एक्झिस्टिंग त्यांचं शॉप आहे मार्केटमध्ये, दुकानवाले आहे, किराणा शॉपी आहे, दूध आणि पेपर वेंडर्स आहे, फूड स्टॉल ज्यांच्याकडे आहे, रेस्टॉरंट आहे, नर्सरी आहेत, यांना शॉपी शॉप मॉडेल जर देतं ते एक्स्ट्रा त्याच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम ते रन करू शकता. म्हणजे छोटे व्यावसायिकांपासून कोणीही हा व्यवसाय होऊ शकतो. कोणी हा व्यवसाय करू शकतो आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय ते करतात. हे पात्रता आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना बिझनेसमध्ये स्वतः ते ॲम्बिशियस असले पाहिजे. तरी नवीन जो आपण उद्योग करतो, ब्रँडचा तुम्हाला सपोर्ट असतो. तुम्ही सुद्धा पॅशनेट असेल बिझनेस करण्यासाठी. पितांबरी पूर्ण सपोर्ट करते, पण समोरच्याला व्यवसाय करण्याची इच्छा असावी एवढीच महत्वाची गोष्ट आहे. असं काही एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता का? म्हणजे आता तुम्ही सांगितलं, की कुरिअर वाले किंवा पेपर विक्रीवाले, दूध विक्रीवाले पण हा व्यवसाय करू शकता. तर अशी काही उदाहरणं देऊ शकता का? जेणेकरून आपल्या व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना पण एक इन्स्पिरेशन मिळू शकेल. मी तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे डोंबिवलीमध्ये आमची फ्रँचायझी आहे, माळशेज ॲग्रो नावाची. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे आणि त्यांचे 600 प्लस कस्टमर आहेत सध्या डेट. तर त्यांनी पितांबरीची फ्रँचायझी घेऊन शॉपिंग शॉप कन्सेप्ट घेऊन एक्स्ट्रा त्याच कस्टमरला त्यांनी पितांबरीचे प्रॉडक्ट सेल करून एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम ते रन करत आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे पुण्यामध्ये उजुरा उद्योग नावाचं एक फ्रँचायझी आहे, की आपले पिठं जे असतात ते कस्टमरला सप्लाय करतात. तर त्यांनी सुद्धा आमच्या कंपनीचं फ्रँचायझी घेतलेली आहे आणि एक तर सोसायटी इन्कम ती पण रन करत आहे. या व्यतिरिक्त मधुरा एजन्सी आहे आपल्या पुण्यामध्ये, ज्यांच्याकडे मंगल केंद्र आहे, तिथे ते भांडे वगैरे सप्लाय करतात कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी देतात. त्यांनी सुद्धा त्यांच्या स्पेस जो आहे आपल्या त्यांच्या शॉपमधला थोडा भाग त्यांनी आमच्या कंपनीसाठी यूज केला आणि ते पण सुद्धा चांगलं सेल करून एक एक्सप्रेस इन्कम होऊन जात. अच्छा, म्हणजे त्यांच्या मूळ बिझनेस सोबतच
हा अतिरिक्त व्यवसायाची त्याला जोड मिळाली असं म्हणू शकतो आणि त्यामुळे आर्थिक उत्पन्न पण त्यांना अतिरिक्त होते. हो, इथे मला एक सांगायचं आहे, की ऑपरेशनल कॉस्ट त्यांना 0 जातो. कारण की पर्टिक्युलर फक्त एकच ते प्रॉडक्ट तिकडे विकत नाही. ओके. आणि रक्कम त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न पण तिथे सांगितलं जात आहे. बरं. सर आता शॉपी फ्रँचायझी बिझनेस मॉडेलबद्दल तुम्ही सांगितलं, ई शॉपिंग शॉप कॉन्सेप्ट समजावून सांगितली. पण यासाठी काही जागेची अट आहे का? की जागा किती असावी? सेटअप काय असावं? याबद्दल काय सांगा? आता मी तुम्हाला सुरुवातच सांगितली, फार छोट्या जागेमध्ये आपण ही फ्रँचायझी कन्सेप्ट चालू करू शकतो. म्हणजे 100 स्क्वेअर फीटचं तुमच्याकडे शॉप आहे. ते म्हणजे सोसायटी बघत आहे किंवा मेन मार्केटमध्ये आहे. त्यामध्ये फक्त 3x6चं आमचं एक रॅक असते. असे 2 रॅक तुम्ही ठेवले की तो बिझनेस चालू करू शकतात. थोडी छोटी म्हणजे छोट्या जागेची आम्हाला रिक्वायरमेंट आहे फ्रँचायझीसाठी. मोठ्या जागेची रिक्वायरमेंट नाही. ओके. हे प्रत्येक आधीच वेळेला बघितलं काही मेडिकल स्टोअर्स पण आमच्या ब्रँचसाठी घ्यायच्या. त्याच्याकडे पण छोटा स्पेस असतो. त्यामध्ये त्यांनी छोटी जागा देऊन त्यांनी आमच्या ब्रँचसाठी घेतलेली आहे. म्हणजे 100 स्क्वेअर फीट जागा ही यासाठी पुरेशी आहे. आणि असा तुम्ही आता उल्लेख केला, की मार्केट स्पेस किंवा रेसिडेन्शियल स्पेस जागा असली तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. तर त्याबद्दल अजून काय सांगाल? रेसिडेन्शियल एरियाचा फायदा असा आहे, की बघा कन्व्हिनियन्स हा सगळ्यात प्रायोरिटी आम्ही त्यांना देतो, की आपल्याला कस्टमरच्या घराजवळ असे शॉप आहे, की शॉपचं इतकं प्रमाण कमी असते. म्हणजे जेव्हा आपण मॉलमध्ये पर्चेस करतो, मॉलचं हे डिस्टन्स जास्त असल्यामुळे आणि कन्व्हिनियन्स वे आपण प्रायोरिटी कस्टमर सेंटर असल्यामुळे आपण त्यांना शॉप त्यांच्या सोसायटीच्या जवळ एक शॉप अवेलेबल करून देतो. त्यामुळे होते, की तुमचा फुटबॉल तिथं वाढतो नियर बाय एरियामध्ये आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळतो. आणि जे पण आपल्या सोसायटीज आहेत नियर बाय किंवा फर्मीज आहे, तिकडे आपण ते प्रोडक्ट सेल करू शकतो. सर तुम्ही मगाशी म्हणालात, की पितांबरीची आता ही सगळी जी उत्पादनं आहेत, ती अंडर द वन रूफ ग्राहकांना मिळावी, यासाठी पण तुम्ही हा बिझनेस मॉडेल आणलाय. तर याचा ग्राहकांना कसा फायदा होणार आहे तेच जरा सांगा? बघा, जसं तुम्हाला मी आधी पडलं, की ग्राहकांना हे सगळे प्रोडक्ट आणल्यावर प्रूफ मिळणं एक चॅलेंज होतं. तेव्हा तेव्हा आम्ही ते मॉडेल डेव्हलप केले आणि त्यांना जेव्हा पुन्हा औषधं घ्यायची असेल, औषधापासून आपले पूजेचे साहित्य हे अंडर वन रूफ येते. त्यामुळे दुसरीकडे त्यांना जाण्याची गरज नाही आहे. पितांबरी ब्रँडचे प्रोडक्ट वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात तेव्हा त्यांना चॅलेंज होतं आणि जे एका ठिकाणी मिळालं मग त्यांना बेनिफिट एक ॲडिशनल मिळते. हे सगळे बरोबर त्यांना अंडर वन रूपच ते येऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये काही असं डिस्काउंट्स वगैरे अशी काही सिस्टीम तुम्ही आणली आहे का? म्हणजे ग्राहकांना अंडर द बॅक रूफ मिळणारच आहे, पण काही विशेष सवलती वगैरे तुम्ही ठेवल्यात? येस मॅम. आता जसं आपण आजच्या डेटला कस्टमरला डिस्काउंट हे रेग्युलेटिव्ह वाटते तो तिथे अट्रॅक्ट होतो. मॉलमध्ये ते डिस्काउंट मिळते त्यामुळे ते मॉलला जातात. पण सेम आपण पितांबरीची जी शॉपी फ्रँचायझी आहे त्यांना सुद्धा त्यांच्या कस्टमरला सुद्धा आपण 10% डिस्काउंट देतो. याचं होतं काय की कस्टमरला ऑफर्स आणि डिस्काउंटमुळे तिथे उत्पन्न पण वाढतो. पण सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये 10% ऑफर मिळणार आहे? 10% त्यांना डिस्काउंट तिथे आम्ही द्यायला सांगतो काय की मार्जिन जेवढं आहे आणि आपण 10% डिस्काउंट दिल्यामुळे रेग्युलर आपल्याला उत्पन्न वाढ हा त्याचा मागचा मेन उद्देश आहे. म्हणजे फ्रँचायझीधारक हे ग्राहकांना डिस्काउंट देऊन ती उत्पादनांची विक्री वाढवू शकतात. त्यामुळे रिपीट कस्टमर मिळण्याची पण शाश्वती आणि डेफिनेटली रिपीट डायरेक्ट डिस्काउंट मिळतात म्हणून की ते रेग्युलरली व्हिजिट करतात. ऑफर्स आम्ही कंटिन्यू ते कंपनीकडे त्यांना ऑफर्स देत असतो. हे ते कस्टमरला 5% म्हणून कस्टमर तिथे रेग्युलरली व्हिजिट करतात. सर तुम्ही आता सांगितलं, की ग्राहकांना पितांबरी शॉपीचा कसा फायदा होणार आहे. तर यामध्ये 2 गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या इथे सांगितल्या, की एकतर अंडर द वन रूफ ग्राहकांना ही सगळी प्रॉडक्ट्स मिळणार आहे. तसंच ग्राहकांना पितांबरीचीच उत्पादनं म्हणजे क्वालिटी अश्युरन्स मिळणार आहे या सगळ्या प्रॉडक्ट्समुळे. त्याचप्रमाणे ग्राहकांबरोबरच आता फ्रँचायझी ओनर्स म्हणजे जे ही फ्रँचायझी घेतील, त्यांना याचा कसा फायदा होणार? आपण ही सगळी पितांबरीचे प्रॉडक्ट ट्रायल अँड टेस्टेड आहे. बरं. हे फर्स्ट त्यांना बेनिफिट मिळते आपल्याकडनं आणि कंपनीच्या जाहिरात असतात जसं आता टेलिव्हिजन जाहिरात आहे, न्यूजपेपर जाहिरात आहे, सोशल मीडिया याच्यात तू हे प्रॉडक्ट घरोघरी पोचलेला आहे. याचा फायदा काय त्यांना रिपिटेशन ऑफ कस्टमर्स तिथे येतात ज्यामुळे त्याचा फुटफॉल वाढतो. सर आणि मार्जिन आणि ह्याच्याबद्दल म्हणजे कसं त्याबद्दल काही सविस्तर सांगा. मार्जिनचा विषय झाला तर याच्यामध्ये आपण 35% ग्रॉस मार्जिन आपल्या फ्रँचायझी ओनरला देतो आहे. ज्यामध्ये त्यांनी 10% डिस्काउंट हा आपल्या कस्टमरला दिला पाहिजे कुठं कस्टमर पुढे घेण्यासाठी. म्हणजे त्यांना 25% हा नेट प्रॉफिट तिथे नेट मार्जिन मिळणार. अच्छा. सर आता तुम्ही जसं सांगितलं म्हणजे शॉपी ओनर्सना हे 25% मार्जिन हे मिळणार आहे. पण या पूर्ण बिझनेससाठी इन्व्हेस्टमेंट किती आहे? म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे जाणून घेणं. तर त्याबद्दल काय सांगाल? इन्व्हेस्टमेंट जर बोलायचा विषय झाला तर आपण मेट्रोमध्ये मेट्रो सिटीज आहे पुणे आणि मुंबई ते 1,30,000 इन्व्हेस्टमेंट असणार आहे. बरं. दुसऱ्या जिल्हा पातळीवरती आपण 1,05,000 इन्व्हेस्टमेंट घेतो आणि तालुका पातळीवरती 80,000 इन्व्हेस्टमेंट आहे. ती वन डे इन्व्हेस्टमेंट असते आपल्याकडे.
या इन्व्हेस्टमेंट त्या व्यतिरिक्त अजून एक मला ॲडिशनल बेनिफिट सांगायचं हवे. ते महिला उद्योजक असते त्यांना इथे होते इन्व्हेस्टमेंट केली असं मॅटर नाही, कुठल्या पण एरियामध्ये असू दे त्यांना 80,000 या गुंतवणुकीमध्ये की फ्रँचायझी येऊ शकते. या 80,000 त्यांनी शॉपी फ्रँचायझी घेऊन बिझनेस सुरू करता येईल. Yes, महिला सक्षमीकरणाचं बरोबर. कंपनीने इथे इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे ज्या महिला उद्योग करू इच्छितात त्यांनी हा विचार करायला काहीच हरकत नाहीये. केवळ 80,000च्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला बिझनेस करता येणार नाही, तर जरूर तुम्ही याचा विचार करायला हवा. सर, शॉपी फ्रँचायझीसाठी आपण एक पूर्ण बिझनेस मॉडेल जे उभं केलं त्याच्यासाठी आपण एक सॉफ्टवेअर सुद्धा डेव्हलप केलेलं आहे. तर ते सॉफ्टवेअर या बिझनेसमध्ये कसं मदत करतं? जसं झालं की या बिझनेसमध्ये नवीन कोणी येत असेल, आपण FMCG मध्ये डील करतो आणि इथे 71+ प्रॉडक्ट्स आहेत आणि 145 SKUs आहे. जे नवीन पर्सनला मॅनेज करणं तेवढं डिफिकल्ट आहे. तर त्यावेळेस सरळ सॉफ्टवेअर त्यांना तिथे मदत करते. सरळ सॉफ्टवेअरमध्ये आपण त्यांना इन्व्हेस्टमेंट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करणे. सरळ सॉफ्टवेअर असं त्याचं नाव आहे हो, सरळ सॉफ्टवेअर. आणि पितांबरीने स्वतः डेव्हलप टेम्पलेट आम्ही डेव्हलप केलेल्या कंपनीचे सॉफ्टवेअर आहे ती. त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करणे, त्या व्यतिरिक्त तुमचा डेटा ॲनालिसिस करणं, कुठलं प्रॉडक्ट फास्ट मुव्हिंग आहे, कुठलं प्रॉडक्ट स्लो मुवमेंट आहे, हे सगळं त्याच्यामध्ये करते तुम्हाला. ज्यावेळेस होते काय, जर जे प्रॉडक्ट जास्त दिवस तुमचा सेल होत नसेल तुमच्या सेटमधला, तुम्ही त्याला ऑफर लावून सेल पण करू शकता. अच्छा. आणि GST किती भरायचं तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला सॉफ्टवेअरून कळते. म्हणजे जी प्रॉडक्ट जर सेल होत नसतील तर त्याचा एक पूर्ण रेकॉर्ड तुम्हाला तिथे येईल. तिकडे तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये कळेल कुठलं प्रॉडक्ट आज दिवसभरात तुमचा किती सेल झाला, कुठल्या आला किती सेल झाला, पीक आउट, ते सर तुम्हाला ते सॉफ्टवेअर तो कळेल. आणि बिझनेस म्हटलं की आपण कुठे लॅक होतोय किंवा कुठे आपल्याला स्पीड धरतोय तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. सो हे सॉफ्टवेअर त्याच्यासाठी मदत. अजून याच्यामध्ये की जे प्रोडक्ट आपले फास्ट म्युनिक आहे ते तुम्ही जास्त तिच्या शॉपमध्ये ठेवू शकता. इथे तुम्हाला जास्त म्हणजे रिट्यूज मिळते. ओके. आणि ते कमी स्लो मुवमेंट तुम्ही ते कमी ठेवून जाते. सर, एक आणखीन एक महत्त्वाचं असं विचारायचं आहे की या फ्रँचायझी इन्व्हेस्टमेंट जी इनिशियल करणार आहे फ्रँचायझी धारक, तर त्यांना त्याच्यामध्ये काय काय तुम्ही देणार आहात? ओके. त्यामध्ये ठराविक अमाऊंटचे आम्ही त्यांना प्रोडक्ट देणार. त्याच्यानंतर 2 ब्रँडेड आणि पितांबरीचे बॅग्स त्यांना प्रोव्हाइड करणार. बरं. यानंतर ब्रुस अँड गोल्ड, आता कसं ब्रुस अँड गोल्ड कंपनीचे देणार देशामध्ये. त्यामध्ये पितांबरी शॉपने आणि फ्रँचायझी ओनरचं पण डिटेल असणार त्या ब्रुस अँड गोल्डमध्ये. त्या व्यतिरिक्त त्यांना आम्ही वुडन स्टँडी पण प्रोव्हाइड करतो व्हिजिबिलिटीसाठी. तर आणि काही पोस्टर्स आणि लिखेट्स देतो सुरुवातीला नियर बाय एरियामध्ये डिस्ट्रीब्युशन करण्यात आहे. आधी एक सरळ सॉफ्टवेअर जी आपण डिस्कस केली आहे, सरळ सॉफ्टवेअर सुद्धा HSQ दे त्याचा ट्रेनिंगही दिलं जातं सर? ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड. सर, तुम्ही खूप छान माहिती सांगितली पितांबरी शॉपी फ्रँचायझी या संपूर्ण बिझनेस मॉडेलबद्दल. याचा नक्कीच एक्झिस्टिंग दुकानदारांना, व्यावसायिकांना आणि ज्यांना नवीन व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशांना निश्चितच फायदा होणार आहे. जाता जाता तुम्ही आपल्या ह्यांना काय सांगाल? आणि मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की आत्तापर्यंत भारतभरात पितांबरीच्या फ्रँचायझी या सुरू झालेल्या आहेत, त्या यशस्वीपणे प्रत्येक ओनर हा बिझनेस करतोय, दुकानदार बिझनेस करतोय. सो किती फ्रँचायझी झालेल्या आहेत आणि जाता जाता तुम्ही काय मेसेज द्याल? आतापर्यंत भारतभर आम्ही 140 सक्सेसफुल फ्रँचायझी पार्टनर्स तयार केलेले आहेत. वा. उद्योजक घडवलेले, सक्सेसफुल उद्योजक घडवलेले आहेत. आणि नवीन उद्योजकाला मी एकच आव्हान देईल, आम्ही पोट पुढं उचललेलं आहे या तुमच्या प्रवासामध्ये, उद्योजकता या प्रवासामध्ये तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे यावं आणि जास्तीत जास्त लोकांनी पितांबरची ब्रँचेस घ्यावं, हेच मी त्यांना आव्हान. सर, तुम्ही शॉपी फ्रँचायझीबद्दल खूप छान माहिती देत आहात. मला अजून एक विचारायचं आहे की आता ग्राहकांना या संपूर्ण भारतभरात 140 काहीतरी शॉपी फ्रँचायझी सुरू आहे, जसं तुम्ही आत्ताच सांगितलं. सो या शॉपी फ्रँचायझीमध्ये जाऊन ग्राहकांना ही आपली पितांबरीची उत्पादनं मिळणार आहेत. पण हे जे एरियाज आहेत ते नेमके लोकेट कसे करायचे? याच्यासाठी कस्टमर आमच्या साईटवरती पण जाऊ शकतो. pitamri.com या साईटवर त्यांनी सगळं व्हिडिओ तिथे करून दिलेले आहे. लोकेशन आहे. www.pitambari.com आम्ही गुगल मॅपचं प्रोफाईलवर फ्रँचायझीचं लोकेशन आम्ही दिलेलं आहे. तिथनं मग तुम्ही फाइंड आउट करून नियर बाय वेअर इज पितांबरी शॉप नियर बाय आपण किती सुद्धा तुम्ही लोकेशन बघू शकता. विजय सर, आज तुम्ही इथे आलात आणि पितांबरी शॉपी फ्रँचायझीबद्दल एवढी महत्त्वपूर्ण माहिती प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. प्रेक्षक हो, आता आपण पितांबरी शॉपी फ्रँचायझी या बिझनेस मॉडेलबद्दल माहिती जाणून घेतली. पितांबरी शॉपीमुळे व्यवसायाची संधी आयती चालून आली आहे. त्यामुळे व्यवसाय जर करायचा असेल तर ही संधी आपण घ्यायलाच हवी. विशेषतः दुकानदार, व्यावसायिक यांनी या संधीचं सोनं करायला हवं अशी आमची अपेक्षा आहे. आज भारतभरात 140 पितांबरी शॉपी फ्रँचायझी या यशस्वीपणे व्यवसाय करीत आहे. तुम्ही सुद्धा भरू शकता. तेव्हा शुभस्य शीघ्र.
शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यावर नक्की संपर्क करा आणि आपला स्वतःचा व्यवसाय आजपासूनच सुरू करा. धन्यवाद.